भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे दे प्रेम काही कला. तुझे सत्यने तुझे नाम गाऊ तेने सुखी राहू सर्व काळ. जयांची केली स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण. ते चिवंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नि आता तीन श्री साहात तया माझे दंडवत. काखे झोळे पुढे स्वान नित्य जान्हवीचे स्नान. आज चालेल आपल्या अखंड आराम सप्ताहाचा हा पहिल्या क्रमांकाचा दिवस आणि पहिल्या क्रमांकाची कीर्तनरूपी सेवा मंडळानं माझ्याकडे दिलेली. सेवके करावे सांगितले काम तेथे मी तू पण कामाने. प्रभूच्या नामस्मरणामध्ये काय ताकद आहे हे सर्व संतांना वर्णन केलेले. आणि ते नामस्मरण जर आपण सातत्यानं केलं तर ते नाम आपल्याला तारणार आहे. कारण आपण ज्या मायाजाळामध्ये पडलो हा मायाजाळ फार मोठा आहे बाबा. स्वतः भगवंत सांगतात दैवेशा गुणमयी मम माया दुरतया. माझी ही माया जीवाला तरुण जाण्यासाठी दुरत्या खूप अवघड आहे. पण आधार एक आहे, मला जी शरण येतात मी त्यांना या भवसागरामधून तारतो. मामे वये प्रपदंते माया मेतांतरंती ते. जो हो यमज अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्य मी चेको. फक्त प्रभू म्हणतं मला शरण या. काय ना वाचेन मनानं जर आपण त्या प्रभूला शरण गेलो तर तो प्रभू सुख आणि दुःख दोन्ही आपल्याला सहाय्य करतात. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. तरी आपलं जीवन काय आहे? जन्माला देतो, जन्माला आल्यानंतर बालपण आपलं खेळण्यामध्ये जाते. तारुणपणामध्ये काही सुचत नाही विषयाच्या याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस मग वृद्धपण प्राप्त होते तेव्हा थोडं आपल्याला कळते की आपण कशाला जन्माला आलो, इथं भगवंतानं कशाला आपल्याला पाठवलं आहे, इथं आपल्याला काय करायचं आहे, आपण काय करायलो हा प्रश्न नंतर आपल्यापुढं उभा राहतो. पण त्यावेळेस आपले इंद्रिय थकलेले असतात, आपलं शरीर थकलेलं असतं, आपलं मन थकलेलं असतं आणि त्यावेळेस आपण करायला बघतो पण होत नाही. बालपण गेली नेनता तारुणपणी विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता. मग मरे मागुता जन्मधरी एकच नाही किती जन्म झाला फेरा. किती जन्म झाला फेरा. बोला किती जन्म झाला फेरा. 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 गर्दी नाही जे दातार, गर्दी नाही जातार. गर्दी नाही जातार. किती जन्म झाला फेरा. किती जन्म झाला फेरा. गर्दी नाही जातार. गर्दी नाही जातार. किती जन्म करीते फेरा. किती जन्म झाला. हा प्रश्न सुटण्यासाठी, हा प्रश्न समजण्यासाठी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय वैकुंठाहून मूर्तुलोकामध्ये आले. आल्याच्या नंतर महाराजांना जीवनातले सगळे कोडे संपवले. आपल्याला सांगितले
मायाजाळात तुम्ही पडलात, मायाजाळात गुंतलेला, सुटायचा प्रयत्न करता, पण हे मायाजाळात तुम्हाला सोडत नाही. एक सारिता तो पुढे उभे एक. एक काम सारलं की दुसरं पुढं उभं राहते, एक सारलं की तिसरं पुढं उभं राहते. किती जन्म झाला फेरा आणि गणती नाही जे का. आपण किती वेळा मृत्यूलोकात जन्माला आलो, किती वेळेस आपण मेलो हे आपलं सुद्धा आपल्याला कळत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम. ये संसारे, या संसारात किती वेळा जन्माला आलो, कुठं कुठं आलो, कधी कधी आलो, आपलं आपल्याला सांगता येत नाही. मागच्या जन्मात आपण कुठं होतो आपल्याला कळतंय का. नाही. बरं, पुढच्या जन्मात आपण कुठं जाणार हो कळतंय का. नाही. आत्ता फक्त आपल्याला कळतं आपण जन्माला आलो, कुठं आलो, काय करायलो, काय करायला आलो, हे आत्ता कळतंय. कळतंय पण वळत नाही, कळतं पण वळत नाही. आणि ज्यावेळेस वळतं त्यावेळेस काही कळत नाही. दोन अवस्था येतात. मग महाराज नेमकं काय करावं. महाराजांना सगळं सांगितलंय. जन्माचे ते मूळ पाहिले शोधोने. कशाला जन्म घेतला आपण. दुःखाशी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. जन्माला प्राणी पाप पुण्य करून येतो. पण महाराज पश्चातापाची गोष्ट सांगतात. नरदेह प्राप्त झाला पण त्याचा उपयोग केला नाही. काय केलं आपण. माझे माझे मनोने व्यर्थ गेला. माझे माझे मनोने व्यर्थ गेला. माझे माझे मनोने व्यर्थ गेला. माझे माझे मनोने पाप पुण्य करोने जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. माझे माझे मनोनी व्यर्थ गेला. माझे माझे मनोनी व्यर्थ गेला. माझे माझे मनोनी व्यर्थ गेला. माझे माझे मनोनी. अवस्था आपली. माझे 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 म्हणून शेवटी व्यर्थ जातो. काय व्यर्थ जातो. आता एक लक्षात ठेवा. मृत्यू लोकात आपलं काहीच नाही. येताना आणलं नाही, इथं जरी कमावलं ते आपलं नाही, आणि जाणार तरी ते आपल्यासोबत येणार नाही. या तीन जर गोष्टी माणसाच्या लक्षात आल्या तर समजा जीवनात त्याचं कल्याण झालं. येताना आपण मोकळे आलो, इथं राहताना आपण जमा केलंय पण ते आपलं नाही. येरती माईक दुःखाची जनती. नाही आधी अंती सज्जनो एक नाही 375 वर्ष झाले महाराज आले. हे ज्ञान सांगितलं खरं, पण शेवटी आता परवा दिवशी काय झाला. मला वाटतं कालच काय झाला. होळीचा सण झाला ना. आणि होळी पेटवल्याच्या नंतर काय केलं आपण. बोमा मारल्या ना. वैकुंठाला जाताना महाराजांनी सांगितलं. शेवटी सगळ्याचा अभ्यास केला आणि एकच विचार केला. इथं आलो, मृत्यूलोकामध्ये थांबलो, सगळं सांगितलं ऐकलं, पण ऐकलं नाही. किती सांगू तरी नाही कती बटकीचे. आणि पुढे शिंदळीचे. लक्षात ठेवा. होली जी आहे ना, हिरण्यकशिपूची बहीण आहे. हिरण्यकशिपू असा होता विरोध करणारा. देवाच्या नामाला विरोध. कीर्तन चाललं विरोध करणार, सप्ताह चालला विरोध करणार, यज्ञ चालला तरी विरोध करणार, राक्षसाला पाठवणार, विध्वंस भंग करणार, नाम घेऊन यदी वाचे. आणि हे ब्रीद हिरण्यकशिपूची.
देवाच्या लक्षात आलं हा दैत्य आहे, उन्मत्त झाला आहे, माझ्या नामाला विरोध करतो. दौंडी दिली. राज्य होतं ना कोणाचं? हिरण्यकशिपूचं. गावात दौंडी दिली. कोणीही देवाची पूजा करायची नाही, माझी पूजा करा, माझं नामस्मरण करा, मला माझ्या व्यतिरिक्त देवाला मानायचं नाही. आता राजा बोले, दल आले. देवानं बारीक विचार केला, यालाच म्हणतात देवावर दैत्य. पण देव असा आहे ना, काय करतो मला सांगा. बाहेरगावचे दुःख देतात का आपल्या घरचे? थोडा बारीक विचार करा. बाहेरगावचे दुःख देतात का आपल्या घरचे दुःख देतात? घरचे दुःख देतात. एवढे शेजारी सुद्धा ताप देत नाहीत, पण घरचे दुःख दिल्याशिवाय राहत नाहीत. शेजारी पाजारी मित्र असतात, गावचे भोवतालचे मित्र असतात, पण आपल्या घरचे आपले मित्र नसतात. ते कोण असतात? आता ते ज्याला वयस्कर झालेत, ज्याला अनुभव आला, कोणाला 2, कोणाला 3, कोणाला 4, जेव्हा वाटावाटी झाली, भांडण तंटे झाले, त्यावेळेस मात्र कळते की अरे रा मी केलं हे सर्व व्यर्थ. कधी कळते? कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाच्या वेळी, राहते निराळी, रांडा पोरे सकळ. लक्षात ठेवा. पण देव असा आहे ना, कोणीकडून कसा काठ्यान काटा काढतो काही समजत नाही. त्याच्या पोटी पोरगा जन्माला आद्य घातला, पण तो असा होता, भगवत भक्त होता. कयाधू ज्यावेळेस गरोदर होती तेव्हा नारद स्वामीची भेट पडली होती आणि नारदाचं नारायण 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 हे नामस्मरण ऐकलं होतं. हिरण्यकशिपू जन्माला आला आणि त्या नामाला सुरुवात केली. नारायण नारायण हेच करी पारायण. नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. हिरण्यकशिपूनं पाहिलं, आखा गाव माझी पूजा करतो, देवाचं नाव घेत नाही, पण हे माझं काढतं, सांगितलं तरी ऐकत. आता राग येईल का नाही बरं? हिरण्यकशिपू राजा होता, सत्तावान होता, शक्तिवान होता. त्याने एकदम हुकूम दिला, बोलवला इकडे ये, देवाचं नाव घेऊ नको, ते आपले वैरी आहेत, ते आपले शत्रू आहेत. याने सांगितलं, बाबा मी नामस्मरण केल्याशिवाय राहणार नाही. आणि असं होतं बरं कधी कधी. बाप आई जर पारमार्थिक नसतील, पोरगा जर असेल, तर ते काय म्हणतात, आमचे कुळी नव्हते असे, हेच पिसे निवडले. काय करू पोरा लागली चाट, धरतच हे वाट रावळाची. सांगितलं तर ऐकत नाही, देवाचं नाम घेतल्याशिवाय. शेवटी आईला बोलावलं, सांगितलं हे विषाचा प्याला आहे, वराला पाजन मारून टाक. आता मला सांगा, आईला आपल्या बाळाला मारू वाटेल का? आई म्हणजे काय नाते? आई अहो, आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी ना व्यालीचा कळवळा. जीव बहुत कितीही पोरगा खट्याळ असू द्या, आईला ते गोडच वाटते. सांगितलं, बाळा हे नामस्मरण सोडून दे. नाही आई मी सोडणार नाही. नाही सोडत, नाही सोडत, मेलो तरी चाल पण सोडणार नाही. शेवटी सांगितलं, हे बघ हे विष आहे आणि तुझ्या वडिलांना पियाला तुला दिलं, नाही दिलं तर मी मरते आणि पिलं तर तू मरतं. आता सांगा मुलानं काय करावं? आईला मरू द्यावं का विष पियावं? पटकन सांगायचं. काय करा? विष पियावं आणि विष पिऊन पोरगं मरणार. काही काही गोष्टी फार अवघड आहेत. असं सांगितलं, आई दे इकडं. जसं घेतलं असं घट पिलं. काय ताकद असेल हे नामाची ताकद आहे. प्रल्हादाची या बोला, विषासकट आपणची झाला. हे काय साधे आहे का? नाही मेला. हत्तीच्या पायाखाली तुडवला, नाही मेला. कडेकोट केला, नाही मेला. काय करावं? एक दिवस बोलवून घेतलं. भक्त प्रल्हाद, तू भक्त आहेस ना?
तुझा देव कुठे आहे? याने सांगितलं बाबा कुठं नाही. सगळे खांब गुर 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 करत होते, सगळे खांब. या खांबात आहे? हो आहे. गेला, लात मारली, जशी लात मारली तो खांब विदीर्ण झाला आणि हिरण्यकश्यपूच्या अवतारामध्ये देव प्रगट झालं. त्या हिरण्यकश्यपूला घेतलं आणि त्या नरसिंहानं आपल्या नखानं सगळे त्याचे वर होते ते दिले. पहा, घरात मरण नको, दारात मरण नको, दिवसा नको, रात्री नको, पुरुषाच्या हातात नको, स्त्रीच्या हातात नको, सगळे वर दिले. आणि सगळे वर त्याला सांगितलं बघ, घरात हो का, दारात हो का, उंबर ठेवलं. दिवस माळवायला गेल तर अर्धा मावळला होता. दिवस आहे का, रात्र आहे का, नाही, स्त्री आहे का, पुरुष आहे का, त्याला मारून टाकलं, संपवलं. का? भक्त प्रल्हादासाठी व आपल्या नामासाठी देवानं हिरण्यकश्यपूचा वध करून टाकला. का? हा द्वेष करायचा. आणि नंतर त्याच्या अगोदर घटना अशी घडल्या गेली. ही होलिका हिरण्यकश्यपूची बहीण, एवढं प्रयत्न करून पोरगा मरत नाही. सांगितलं दादा मला ब्रह्मदेवानं वर दिला आहे, अग्नी मला जाळत नाही, चित्तारच मी घेऊन बसते, पेटवून दे, तो जळून जाईल आणि मी खाली हळूच उतरीन. पटलं. अख्ख्या गावानं लाकडं आणले, गौऱ्या आणल्या, मोठी चिता रचली, ती घेऊन बसली आणि त्याला जवळ घेतलं आणि होळी पेटवली. बुवा पेटवल्याच्यानंतर धडधड जाळ झाला. झालं काय? ती होलिका होती ना, ती होलिका धन पेटली आणि भक्त प्रल्हादाला काही झालं नाही. तेव्हापासून ही होळी तयार करतात. होलिका हिरण्यकश्यपूची बहीण होती. भक्त प्रल्हादाला मारायला गेली, पण शेवटी कपट रूपाने तिनं काम केलं तर तीच मेली. भक्त प्रल्हाद मेला नाही. का? भक्त राखे पायापासी, भक्त राखे पायापासी, भक्त राखे पायापाशी, 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 भक्त राखे पायापाशी. आ दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी. भक्त राखे पायापासी, 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 भक्त राखे पायापासी. भक्त राखे पायापासी, दुर्जनासी संभाळी, दुर्जनासी संभाळी, दुर्जनासी संभाळी. भक्त राखे पायापासी, दुर्जनासी संभाळी, दुर्जनासी संभाळी, दुर्जनासी संभाळी. दुर्जनाचे संहारी. आणि भक्ता राखे, भक्ताला पायापाशी राखतो आणि दुर्जनाचा संहार करतो. कारण त्याचा अवतारच त्याच्यासाठी असतो. धर्मरक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळशी भक्तजना. पहा कसं गणित आहे. पहिलं कीर्तन हे नामचिंतनच पाहिजे. नामापासून सुरुवात आहे. कशापासून? नामापासून. विष्णू शयन करतात, कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म होतो आणि जन्मही पाहिल्यानंतर ते ब्रह्मदेव घाबरतोय, वेड्यासारखा होतोय, काही सुधरत नाही. तप तप शब्द ऐकू येतो, तपश्चर्या करतो आणि नंतर मग त्याला ब्रह्मज्ञानाची विष्णू दीक्षा देतात. आणि त्या ब्रह्मनामावर सृष्टी निर्माण करण्याची बुद्धी ब्रह्मदेवाला मिळते. ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी वाचा. सृष्टीच्या उपक्रमा पूर्विगा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकटाची होता,
तो मग ईश्वरा ते ना ओळखे ना सृष्टी करू शके. हे नामाचा प्रताप आहे. कशाचा? नामाचा. नाम जपता 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 असा असते. प्रपंच एकट्याचा नाही. प्रपंच एकट्याचा नाही. कोणीतरी दुसरं लागते. ब्रह्म जरी असलं तरी त्याला माया लागते. मग या मायेनं काय केलं? त्या ब्रह्माची सत्ता घेतली आणि सृष्टी निर्माण करण्याचा ना प्रयोग केला. संतांनी लिहून ठेवलंय. पूर्वी कोठेच नव्हते काही, पूर्वी कोठेच नव्हते काही. हा कोठेच नव्हते काही, कोठेच नव्हते काही. अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही. अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी. एक ढालगत निर्माण झाली, ढालगत निर्माण झाली, एक ढालगत निर्माण झाली. ढालगत निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली, एवढी ख्याती केली, तिने एवढी ख्याती केली. एवढी ख्याती केली. कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते. कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते. पूर्वी कोठेच नव्हते काही, अवघे शून्याची होते पायी. तेथे एक ढालगत निर्माण झाली. ढालगत म्हणजे माया. ज्या मायेनं आपल्याला बांधलंय, ज्या मायेनं आपल्याला दोरीत गुपलंय, ज्या मायेनं आपल्याला जर्जर आणलंय, ज्या मायेनं जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये टाकलंय, या मायेचा खेळ्या तिनं एवढी ख्याती केली. कान्होबा ते ते ते, तो ती, तो म्हणजे पुरुष, ती म्हणजे स्त्री, आणि ते म्हणजे तो ती ते, ते हे नपुंसकलिंगी. पण एवढी ख्याती तिनं केली कारण ब्रह्म नावाला स्फुरण पावलं होतं. स्फुरण सद्द सत्वगुणातून याची निर्मिती होते. सत्वात संजायते ज्ञानम, रजसो लोभ एवच, प्रमादमोह तमसो भवतो ज्ञानमेवच. रजोगुण वाढला की माणूस रंजन करते, तमोगुण वाढला की खालच्या पातळीवर जाते, पण सत्वगुण असला तर ज्ञानाची प्राप्ती होते. लक्षात ठेवू जा. ब्रह्मी जे स्फुरण शुद्ध सत्वाचे लक्षण ते तू लक्षात तर परिपूर्ण रे. कानो सच्चिदानंद शब्द हा रे. सच्चित आनंद हे अलीकडले, आणि आपण या तीनच शब्दात हो. सत म्हणजे आपल्याला सत वाटते ते, चित प्रकाशमान, आनंद आनंद रूप आहे. या तिन्हीमध्ये आपला घेण्याचं काम चाललं आहे. पण बारीक जर विचार केला हे तिन्ही शब्द अलीकडले. सत अलीकडलंच आहे. ज्याला सत आपण म्हणतो ते सात्विक नाही, ते टिकत नाही. ज्याला आपण सत्य म्हणतो ते टिकत नाही. बरं, आपला बाप सत्य होतं का असत्य होता? आपला बाप खरा होता का खोटा? खरा होता. मग खरा जर असला तर विनाश पाहायला जायचं नव्हतं, गेला. ज्याला आपण सत्य म्हणतो नाही 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 नाही, इथंच तर फसतो. ज्याला आपण चित म्हणतो इथंही फसतो. ज्याला आनंद मानतो, आमच्या गुरुजींनी सांगितलं विचारसागरामध्ये एक दृष्टांत आला. त्या कुत्र्याचा हाड सापडलं आणि ते चघळत बसलं. 2 तासाच्या नंतर त्या हाडाला एक रक्ताचा थेंब दिसला. कुत्र्यानं पाहिलं, वा प्रयत्न केल्या वाळूचे. मला सांगा हे रक्ताचा थेंब त्या हाडातून आला का याच्या दाढतून आला? का असं चघळायला काय हाड? कशासाठी? रक्त निघायसाठी. आता त्या हाडातून निघतं का रक्त? नाही, रक्त दाढच आहे त्याच्या. पण त्यानं पाहिलं कुठं पडलेलं? त्या हाडकावर. आता जेवढं तुम्हाला कळलं तेवढं घ्या, नाही कळलं तर सोडून द्या. टेन्शन घ्यायचं. विठाला विठाला हे आपलं तसं ज्याच्यात आपण आनंद मानतो ते आनंद नाही. नाही, नोकरी लागली आनंद वाटतो, बायको केली आनंद वाटतो, पोरगा झाला
आनंद वाटतो. सुनबाई आली दुप्पट होतो आनंद. तुम्ही तर खाली म्हणा खायला. पटकन सांगा बरं, सुनबाई याच्या अगोदर आनंदित होत्या का आल्यावर आनंदित झाल्या? खरं बोलायचं कसं? सुनबाई आल्यावर आनंदित झाल्या ना? खरंच मला नाही वाटत, चेहऱ्याहून नाही वाटत. हा फार मोठा पेच आहे, फार मोठा. 2 होद्या 3 होद्या 4 होद्या 4 सुना जरी आल्या तरी आनंद भेटत नाही. का? जिथं आनंद मानतो ते आनंद नाही. संसार दुःख मूळ, चहूकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे, आणि रात्रंदिवस तळमळ. ही परिस्थिती आपली आहे. संसारात आनंद मानतो पण आनंद स्वरूप नाही. का? सच्चिदानंद शब्द आरुतारे, हे सच्चित आनंद हे अलीकडले आणि भगवंत नाम याच्याही पलीकडले. हे सापडलं पाहिजे. आणि हे नाम ज्यावेळेस तुम्हाला सापडल त्यावेळेस मग या संसाराची तुटी होईल. तोपर्यंत होणं शक्य नाही. पहा प्रयत्न करून. कारण हा मायाजाळ सुधरू देत नाही. मग काय करावं? महाराज म्हणतात, हरिहर तुम्ही मनारे सकळ, हरी हरी 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 तुम्ही मनारे सकळ. तेने माया जाळ तुटईला, तेने माया जाळ तुटईला, आणि कनक पडू गव्हाळाचे भरी, आणि कनक पडू गव्हाळाचे भरी. तेने माया जाळ तुटतीला, तेने माया जाळ तुटतीला, आणि कनक पडू गव्हाळाचे भरी, आणि कनक पडू गव्हाळाचे भरी. हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तेने माया जाळ तुटईल, तेने माया जाळ तुटईल, हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तेने माया जाळ तुटईल, तेने माया जाळ तुटईल. पहिलं मायाजाळ कळायला. मायाजाळ म्हणजे मायेचं जाळं, आणि प्रत्येक जीव त्या जाळ्यात अडकलेला आहे. प्रत्येक जीव एवढा अडकलाय सुटायचा प्रयत्न करतो. पण माऊली म्हणतात, पाडस वाघूर करांडी, मेरू मुंगी ओलांडी. मुंगी जर मेरू पर्वत ओलांडून पलीकडे जाईल तर मायाजाळ तुटल. पाडस हरणीचं जाळं टाकलं आणि जाळ्यात गुरतलंय, त्याला करंट येईल का? नाही. तशी माझी माया एवढं जाळं टाकून बसले त्या जीवाला, सुटणं शक्य नाही. कसं सुटेल हो? हे काय साधं मायाजाळ आहे का? आणि आपण गबाळाच्या भारी पडलेलो. गबाळ कळते का आपल्याला? देहाच्या भोवती जेवढे काही नाते ते सगळं गबाळ आहे. अनेक नका पडू,
आणि या गबाळाच्या गबाळ तरी कसं म्हणावं बा, पोरगा नाही झाला समजा, लग्न झालं नाही, पोरगा झाला 10-15 वर्ष, बरं वाटते का? इकडं जाय तिकडं जाय, इकडं नवस कर तिकडं नवस कर, नवस 600 करून कर, पोरगा झाला, आनंद झाला. पुढं सुनबाई आली, पत्राचं घर होतं काढलं, बंगला बांधला, सुखात चालला. पण सुनबाई एकच म्हणते, एक तर तुमची आई राहू द्या, नाही तर मला ठेवा. गबाळ आहे का काय? तुमच्याकडं नाही तसं, कारण तुमच्याकडं वातावरण बरं दिसते. खेड्यापाड्यात बघा फार अवघड गोष्टी झाल्यात महाराज. आळंदीच्या तिथं तुम्ही या तटाला, कितीतरी म्हातारे असे पडलेत ज्यांनी बंगला बांधला, गाड्या घेतल्यात, 2-3 सुना आहेत, 2-3 लेख येतं, सगळं पद्धतशीर चाललंय, लाखानं कमावलंय, पण शेवटी आता तिथे येऊन बसलेत. का? काही तर आईवडिलाला सोडायला लागलेत, घाटावर आणून सोडतात, निघून जातात, आत्ता येतो म्हणतात, गेला की गेलाच. असे बरेचसे दुःखात आहेत. किती वर्ष आले आपल्या सप्त्याला? किती वर्ष चालू आहे? हां 35. वा, 35 वर्षाची एकच शिका. आईची आणि वडिलाची सेवा जर तुम्ही केली तर कोण्या देवाला जायची गरज नाही. डोकं लक्षात ठेवा. जो आई वडिलाची सेवा करतो ना त्याच्या घरची लक्ष्मी कधी हटत नाही. आई वडिलाची सेवा करणाराची. आई वडिलाला जो त्रास देतो त्याच्याजवळ लक्ष्मी नांदत नाही, त्याच्याजवळ तिची बहीण राहते. कोणाची? लक्ष्मीची बहीण कोण? काय नाव? लक्ष्मीची बहीण अवदसा. शी बुद्धी सुचली की म्हणा अवदसा आली. शी अवदसा दशा केल्याशिवाय राहत नाही. याही व्यापातून तुकोबाराज सांगतात, एक लक्षात ठेवा, संसार तर करा पण तुम्ही हरीचं चिंतन करा. तू का म्हणे तुला सोडवे ना कोणी, एका चक्रपाने वाचून या. मग हरीचं काय चिंतन करायचं? काय नाही, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. महाराज हे म्हटल्याच्या नंतर काय होईल? तेने मायाजाळ तुटतील. शस्त्र आहे हे जवळ ठेवा. हे स्वतःचं कल्याण करण्याचं शस्त्र आहे. हेच महाराजाने 375 वर्ष सांगितलंय. दरवर्षी वैकुंठाला जातात. ज्या अर्थी वैकुंठाला दरवर्षी जातात त्या अर्थी दरवर्षी खाली येतात. कारण वैकुंठामध्ये करमत नाही. वैकुंठामध्ये असं नाही, वैकुंठी तो आईसे नाही. कीर्तन नाही, प्रवचन नाही, सप्ताह नाही, हरिपाठ नाही, पारायण नाही. कुठं? वैकुंठात. त्या वैकुंठात गेलेले त्रासलेत. स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये पुण्याईनं जातात, पण पुण्य संपलं की त्याला लात मारून काढून दिल्या जाते. मग त्या पुण्याची पावटी सरे. सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. आपलं भाग्य की आपण जन्माला आलो. आपलं भाग्य वयात आल्यानंतर आपल्याला कळायला लागलंय. अट्टासन नामचिंतन करा. पुंडलिक आई वडिलाला घेऊन काशीला गेला. वाटणं चालता येईना. आई म्हणते बाळा मला चालता येईना. बाप म्हणतो अरे माझे हातपाय दुखालेत. बायको संग होती आणि हा बायकोच्या आधीन गेलेला होता. बायको म्हणते पहिलं सांगितलं त्या म्हाताऱ्याला येऊ नको, पण त्यांना जाऊ वाटते ना काशीला. काय करावं आता? बायकोने सांगितलं दोरी काढा आणि दोघांच्या गळ्याला बांधून घ्या वडत वडत. बायकोने सांगितलं आणि यानं ऐकलं. कोण? पुंडलिकानं. वडत 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 निर आश्चर्य असा अंगठा तुटला आणि रोहिदास चंबाराकडे गेले. अंगठा शिवून दिला. कुठं चाललात? काशीला. पैसे देऊ लागले, घेतले नाही. सांगितलं हात माझा 1 रुपया घ्या आणि त्या गंगेला सांगा हे रोहिदासानं दिलेले म्हणून. पुंडलिकानं पाहिलं, शेंडीला दोरी आहे, टाचा मारतोय, झोका मारतोय. हात काय? विचारलं हात काय? म्हणे तुझी लायकी नाही. तू कीर्तनाला येऊ नको, काकड्याला येऊ नको, पारायणालाही बसू नको, तीर्थयात्रेला जाऊ नको आणि गेला तरी उपयोग होणार नाही. कोण म्हणतोय? रोहिदास. कोणाला म्हणतोय?
पुंडलिकाला, अहो मला पाहू तर द्या. काय पाहून उपयोग आहे म्हणा. आणि पाय आज जाऊन बघता तर टंगे एक बंगई आहे, त्याच्यावर आईवडील झोपलेत. दोरी आणली, शेंडीला बांधली, एक टाचा मारतून आईवडिलाला झोका देतो. आईवडिलाचं पुण्य एवढं पाठीमागं झालं महाराज, एवढं झालं. काय आश्चर्य. हे देवस्वरूप असतात. सृष्टी त्यांनी दाखवली. आपल्याला मृत्यूलोकात त्यांनी जन्माला आणलंय. लहानाचं मोठं त्यांनी केलंय. त्यांना त्रास देऊ नका. पण या पुंडलिकानं बायकोचं ऐकून त्रास दिला. पैसा घेतला, गंगेत गेला, आंघोळ केली, काही झालं नाही. पण एक पैसा काढला. आणि हा पुंडलिकानंच विचार केला, हे गंगामय्या, हा एक पैसा त्या रोहिदासानं दिला आहे. असं म्हटलं की खालून हात काढला आणि पृथ्वीमूल कंगण काढून दिलं. त्या रोहिदासाला दे. मग तर पुंडलिकाचे डोळेच उघडले. पायी पायी आलो, मुक्काम करत आलो, मला काय रे. आणि त्याला एका पैशाचं कंकण गेला. बायकोला दाखवलं. बायको कधीच माणसाचं कल्याण करायचं सांगत नाही. एखादीच माऊली आहे तशी. हिने सांगितलं, आता असं करा, हे कंकण मोडा आणि मला साड्या घ्या. काशीला चांगल्या साड्या सापडतात. कंकण मोडायला नेलं. त्या सोनाराला सांगितलं, याचं मोल आपल्याकडे भेटतच नाही. काशीला चांगल्या साड्या सापडतात म्हणजे हसवार तुम्हाला. फसले असाल तुम्ही साड्या घेऊन. विठाला विठाला साडी असते 500ची पण सांगतात 2000. इकडे आलं आणि एकच धुणं झालं की पाला. कारण हे फसवे धंदे सगळे. फसलं ना ते. कंगण मोडायला गेलं. त्या सोनारानं सांगितलं, माझ्याकडं मोल नाही. राजाकडे नेलं. राणीला दाखवलं. म्हणे असं एक आणा. मग आणलं पुंडलिकाला. असं आहे का ना, आता मिळणं शक्य आहे का. खूप मार खाल्ला. आईवडिलाला कळालं. आईवडील पदर पसरून गेले, माझ्या पोराला सोडा. बायको गेली नाही. नाही, मजा पाहू लागली. शेवटी रोहिदासाकडे गेले. आणि रोहिदासानं पाहिली अवस्था, अरे हा फसलाय. रोहिदासानं काय केलं, काखोड घेतली, त्यात पाणी टाकलं, उदबत्ती बाळली, सांगितलं, हे गंगामय्या, मला काय भेटली ते दे. आणि परत एक असं कंगन घे. महाराज दुसरा हात काढला आणि कंकण हाती दिलं. मन में चंगा काखोड में पा. पुंडलिकाने पाय धरले. तारा स्वामी, आता जा कृष्ण स्वामीच्या आश्रमामध्ये जा. बायकोला सांगितलं, आईवडिलाची सेवा करशील का. ते म्हणे करणार नाही. म्हणजे याच ठिकाणी तुला सोडचिठी, जा माझ्या संग येऊ नको. आईवडील घेऊन गेले आणि तिथं पुंडलिक तिथं गेला. आणि त्या कृष्ण स्वामीच्या आश्रमामध्ये रातच्यानं 3 नद्या आल्या, मलिन स्त्रिया आल्या. सेवा केली, झाडून काढलं, रांगोळ्या टाकल्या आणि चालताना दिव्य रूपात गेल्या. पुंडलिकाने विचारलं, कोण आपण. सांगितलं, पापिष्ठा दूर हो. तुझ्यासारखे पापिष्ठ येतात, मलिन करतात. स्वामीची सेवा करतो, परत आम्ही रूपातातून जाऊन नाहतो तिथं. हे पापिष्ठ आहेस तू. आणि मग काय करू. काय नाही, आईवडिलाची सेवा करा म्हणजे मार्ग दाखवला. आणि पंढरपूरला तिथं गेली. आईवडील झोपवले. एवढी सेवा केली महाराज. ब्रह्मांड नायक पुंडलिकाच्या भेटीला आला. पुंडलिका, मी आलो, डोळे उघड, काय मागायचं माग. सांगितलं, आईवडिलाची झोप होत नाही तोपर्यंत देवा मी उठत नाही. वीट होती ती फेकली आणि त्याच्यावर उभा राहिला. योगे 28 उगच नाही. भला भला पुंडलिका मानला सिजन का. कोण्या काळे सुका ऐसा कोण पाव. नातुडे जो कोणे परी उभा केला विठीवरी. अवघा आणला परिवार गोपी गोपाळाचा भार. सगळं तिथं आणलं. आई वडिलाच्या सेवेने एवढं फळ झालं. आणि देवाला सांगितलं, देवा तू फक्त एक कर, ते शस्त्र फेकून दे, कमरेवर हात ठेव, जे भक्त येतील त्यांना आशीर्वाद दे आणि त्यांना मुक्त कर. मूढ पापी जैसे तैसे आणि उतरी कासे लावणे. पुंडलिके तिथला वर करुणा कर उठेले. मग त्याच विठ्ठलाच्या आपण चरणाकर जातो, पंढरपूरला जातो. त्या पुंडलिकाच्या सेवेचे हे फळ आहे. पहा, हे फळ माणसाला मिळायला पाहिजे. ऐसा लाभ बांधा गाठी आणि विठ्ठल पायी पडे मिठी. नामा प्रते तत्व नाही, जे तू अनेक करशील काही. हाकारोणी सांगे तुका, नाम घेता राहू विठाला विठाला. हा विठाला 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 विठाला.
प्राण गेले तर तरुणोपाय होईल, पण त्या गबाळात तुम्ही जर पडले, तिथंच आयुष्य बर्बाद करायला लागले, तिथंच जर तुम्ही सांगोपान करत बसले, आयुष्याची गणना केली नाही, तर तुम्ही मात्र इथं मृत्यू लोकात येऊन नागवल्याशिवाय राहणार नाही. आणि कनक पाडू कपाळात भरी, आणि कनक पाडू कपाळात भरी, आणि कनक पाडू कपाळात भरी, आणि कनक पाडू कपाळात भरी. जीव तोडून म्हणतात ते. प्रमाणात म्हणायचं, चालीत म्हणायचं, सम गाठायची, ताल स्वर हे साधन आहे. अनेक नका पडू. कोणाच्या? गबाळाच्या. महाराज शिवाजी राजानं नजराना आणून दिला. सेवक आले मोहरा सोन्याच्या. तुकोबाराने एकच सांगितलं, उपयोग नाही.
सोने रुपये आम्हा मृत्युके समान. हे माणिक खडे जैसे ते विचार करू लागले. ते आपल्यासारखेच असतील. एवढा नजराणा दिला, सोनं दिलं, रुपये दिले आणि घेत नाही ते तुकोबरा. काय वेडे येते. तुकोबाराला भाव कळाला. कारण तुकोबारा साधे नव्हते ते. महाविष्णूचा तुकिता तुलनेशी हां म्हणे रामेश्वर भट्ट दुजा आणि तुका विष्णू नाही. हे माणसाचं काम नाही. हसले जरा ते. जाणलं वेडे हो. हे सोनरूप काय करता. भांडाऱ्या डोंगरावर होते ते. बघा मग सोमा नुसता हात केला आणि अख्खा डोंगर सोन्याचा झाला. कोणता. भांडाऱ्या माळ. अख्खा डोंगर. बरं झालं त्याने ताबडतोब तो बुजून टाकला. आता अजून ठेवला असता तर बापा बापा. हा अहो साधं माऊलीची भिंतीची माती न्यायचे. तुम्ही वारीला गेला असाल ना. रिंगण होते आणि त्या घोड्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी किती पडतात. नुसती माती घ्यायला. भिंत माऊलीने चालवली. दयाचे द्वारी सोन्याचा आणि अंगी आयशे बळ. मला सांगा पिंपळ खरं सोन्याचं आहे का. सोन्याचं आहे नाही. मग तुकोबारा खोटं बोलतात का. दयाचे द्वारी सोन्याचा आणि अंगी आयशे बळ. मग तो सोन्याचा आहे का नाही. महाराज याला दृष्टी लागते. काय लागते. दृष्टी. जोपर्यंत तुम्हाला ते पायाची दृष्टी सापडत नाही ते तुम्हाला ते झाडच दिसणार आहे. पण ज्यावेळेस दृष्टी येईल तेव्हा सृष्टी बदल. या दृष्टी सृष्टीवाद. या दुधासाठी म्हैस घ्यायची होती एकाला. बाजारात गेला 10,000 घेऊन. स्वस्ताईचा काळ. फिरला 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 योग्य जेवणं. तिकडून पाहुणा आला. का म्हणे काय अरे नाही म्हैस घ्यायची म्हणे. अहो म्हणे आपलीच आहे ना. म्हणे किती लिटर देते. म्हणे 10 लिटर. म्हणे भाव काय नाही 8,000 द्या. दिले 8,000. आणली घरी. पहिल्या दिवशी दिलं बा 10 लिटर. दुसऱ्या दिवशी आली 8 लिटर. तिसऱ्या दिवशी 5च. 7व्या दिवशी ती 1 लिटरच दूध दिलं. बाजारात भेटू द्या म्हणे आता. आणि भेटला राम 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 म्हणे. चांगलं फसवलं राव म्हणे. 10 लिटरची 1 लिटरवाली. तो म्हणे पाहुणं म्हशीला खायला काय. काय नाही म्हणे. हिरवं काय आमचं नाही. उन्हाळा आहे. आम्ही कडबा टाकतो वाळलेला. घासही नाही. म्हणून तर झालं म्हणे. आता असं करा म्हणे. काय जाताना म्हणे आता बाजारातून जाताना तुम्ही एक हिरवा कागद न्या आणि चष्मा तयार करा. तो कागद त्या चष्म्याला लावा. डारल्यामध्ये कुटी करा. पाणी टाका. मीठ टाका आणि त्या म्हशीला चष्मा लावा आणि डारलं पुढं सरकवा. आलं का नाही लक्षात तुमच्या. अजून चष्मा तयार केला. चष्मा लावला आणि ते डारलं आणलं पुढे ठेव. 4 डारले खाल्ले त्या म्हशीनं आणि 7 बादल्या पाणी पिलं. दूध काढायला सकाळी 12 लिटर दिलो. किती 12. 4 डारले. मंडळ काय साधे आहे का. दरवर्षी एकच जण असायचं. नाही तर मंडळातून पाकिट 3-3 टाकलेत. गोरक्षनाथ गोडेकर मधुकर महाराज बारवे सोपान का 5-5 हजार म्हणलं तरी 11च्या पुढे गेले ना 15,000. किती डारले 4. का फरक पडला. कुटी तीच कडबा तोच. फक्त काय लावला. चष्मा लावला. चष्मा लावला. ते हिरवगार पाहिलं कप कप हाणलं तिनं. पण 12 लिटरवर गेली ती म्हैस. काय बदलला. दृष्टी बदलली चष्म्यानं. तसं आपल्याला करायचं आहे. जे आपण गोळा करतो विश्वास धरतो. महाराज सांगतात नका अनेक नका पडू. हे गबाळे. इथं नागवण होणार आहे. आणि शेवटी खरंच नागवण होते हो. मेल्याच्या नंतर काय हे नाही. संग नाही रे लंगोटी. तू काय म्हणे ज्याची संपदा एवढी आणि संगती कवडी. आपल्या तरी काय सांगणार नाही महाराज. ठीक आहे माया जाळ्यात पडू द्या. पण ह्याच्या तरुणोपर काय असेल ना महाराज म्हणतात आहे ना त्याच्यासाठी तर आलो मी.
येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. महाराज मग काय करा? काय नाही एक करा, भाव धरा आणि तुळशीला पाणी घाला. भावे हात जोड. तुळसी दळ पाणी जोड हात. भावे 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 तुळसी दळ पाणी जोड हात. म्हणावे पतित वेळोवेळा. म्हणावे पतित वेळोवेळा. कापडो गबाळात भरी आणि कापडो गबाळात भरी. म्हणावे पतित वेळोवेळा. म्हणावे पतित वेळोवेळा. कापडो गबाळात भरे आणि कापडो गबाळात भरे. भावे तुझी दळ पाणी जोडात. म्हणावे पतित वेळोवेळा. म्हणावे पतित वेळोवेळा. भावे तुळशी दळ पाणी जोडात. म्हणावे पतित वेळोवेळा. म्हणावे पतित वेळोवेळा. भावे तुळशी दळ आणि पाणी जोडा. तुळशीला पाणी घाला, हात जोडा आणि म्हणारे पतित 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 मी तव त्रिवाचा पतित. परी तू आपुल्या सत्ते आणि मज करावे शरते. नाही चित्तशुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी. अपराधाचा केलो आणि तुका म्हणे किती बोले. म्हणारे पतित वेळोवेळा. अशा तुम्ही शरणागती जर पत्करली तर तो भगवंत तुम्हाला आपलंसं करून घेतल्याशिवाय राहणार नाही. तो नामाला भुकेला आहे. जो नामचिंतन करतो त्याचा उद्धारच करतोय. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोणी ऐसा द्यावा निवडोनी. सलगीच्या उतारा आणि तुका म्हणे क्षमा करा. हे नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे. हे नाम अट्टासानं घ्या. अखंड हरिनाम सप्ताह तो आहे. बाकीचं हे सगळं गबाळ आहे. किती जरी बडबड केली, किती जरी सांगितलं सिद्धांत दृष्टांत, ही बडबड आहे, गबाळ आहे. याच्या नांदी लागू नका. पण नाम मात्र सोडू नका. ते नाम मोठ्या अट्टासानं घ्या आणि त्या नामावर श्रद्धा ठेवा. कसं? विठोबार कुमार तुम्ही रडव सार मला. ही माया आहे महाराज. गेले तामाने बाबापासून डवणकर बाबापासून सप्त्यालाची सुरुवात झाली आणि त्याने मला सांभाळलं. 46मधील सगळे आपले आबालवृद्ध स्त्री पुरुष लहान मोठे सगळे आले. आल्या काही लहान लहान मुलं आले. बाबा उशीर काऊन केला? हरिपाडाला काय आणलं? म्हटलं जरा उशीर झाला गडा, ट्रॅफिक झालती. इथपर्यंत आणलं. आता असं असते किती लाडकी लेक असली आणि सासरी गेल्याच्या नंतर एकच दिवस पाठवतोय कोण? एक दिवस जायचं, संध्याकाळी जायचं, सकाळी पहिली गाडी धरायची की लगेच यायचं. कोण म्हणतोय? नवरा. कोणाचा? हे आपलं तसंच आहे.
बारीक जर फिरा ना हे सगळं प्रेम पाहिल्यानंतर एकच आठवते लाडाची लेक कमी संताची हो लाडाची लेक मी संताचे संताची हो लाडाची लेक मी संताचे मजवर कृपा बहुतांचे हे मजवर कृपा बहुतांचे लाडाची लेक मी संताची हो लाडाची लेक मी संताची लाडाची लेक मी संताची हो लाडाची लेक मी संताची लाडाची लेक मी संताची हो लाडाची लेक मी संताची लाडाची लेक मी संताची हो लाडाची लेक मी संताची हे प्रेम असतं प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे 4 वाजले की पुकारावं चला 4:30 तर सगळ्यांना हजर काकड्यात राहायचं हरिपाडाला तसंच सगळ्या गोष्टीला तसं पण एक असते ना मुलं करते झाले की ओढल्याला मागं सराव 2 पावलं मागं सराव मुलांचा संसार चांगला झाला त्यात आनंद असतो आणि तोच आनंद घ्यायचा असतो नाथबाबाचं आयुष्य संपलं आता रामायण कोण करणार गावाला पुढं केलं आणि गावबाकून लिहून घेतलं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराया मृत्यूलोकात आले सगळं सांगितलं थंबूस आता चरित्र सांगतात महाराज आपल्याला संताला काय थोडा त्रास झाला का तुकोबारायाला देहूमध्ये गाढवावर बसवलं गाढवावर बसून दिंड काढली शास्त्री काशीहून भेटायला आले काय चाललं महाराज काय नाही काय नाही काय नाही गावकऱ्याला आनंद वाटायला एवढी मिरवणूक झाली आणि मग मी खाली उतरेन मग आपण भेटू काय अवस्था आहे कोणी निंदा कोणी वंदा आपला सोयीताचा काय तो माशी करत आम्ही भजू पंढरीराज त्याची सेवा करा तो तुम्हाला काही कमी पडू देत नाही आणि आपल्या शेकटली विसलं तर खरंच वातावरण बदलून गेले महाराज पहिले कौलं होते साधे टपरं झाले आता 3-3, 4-4 मजली बिल्डिंग झाल्या आता सगळे सुखी झालेत आता काय झालेत आणि दत्तप्रभूचं तर बस दिव्य असं स्वरूप दिसतंय माणसाचं गेल्या वर्षी स्थापना आली मंदिर झालं अनेकानं सहाय्य केलं आज चैतन्य नांदायला चैतन्याची शोभा शोभत असे एकच तत्व दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी हा खूप कृपाळू आहे आपल्या नामासाठी तो भवसिंधू तारून नेतोय नाव धड करा सहस्त्रनामाची जे भवसिंधूची थडी पावे हेच अनुभव अभंगाचे शेवटच्या चरणात तुका माने हातावा कृपेचा सागर तुका माने हातावा कृपेचा सागर तुका माने हातावा कृपेचा सागर तुका माने हातावा कृपेचा सागर
शाबास. स्पीकर ध्वनी एकदम केले बरं महाराज. टाळी वाजवाय त्यांच्याबद्दल. शिरकत नाही, काही ओरडत नाही, काय नाही, काय नाही, शांत असते. आणि त्या कॅमेरावरले तर दोघे असे चतुर आहेत का नाही, बरोबर कुठं लावायचं कुठं काढायचं ते. गायक मंडळी तशीच आहे, विनेकरी तशीच येतं, टाळकरी तशीच. एक एका होणे मृदंगाचारी तर दोन्ही सारखे येतात. तुम्ही आम्ही खेळीमेळी आणि गदारोळी आनंद. हा आनंद खरा आहे. प्रपंचाचा आणि पारमार्थाचा फक्त फरक कळून घ्या. प्रपंचात सुख आहे पण दुःख मिश्रित आहे. पारमार्थात दुःख आहे पण सुख मिश्रित आहे. कळलं ना? आणि जेव्हा कळते फरक ना तेव्हा माणसं जावत होते. जावई आला आणि 12 मित्र आणले. 12 जरी असले तरी त्या सासूला काय वाटत नाही. कोणाच्या ना? जवायाच्या ना. गप्पा ठोकल्या, चहा पाणी झालं, सांगितलं मग आता येतो मग मी. आणि जेवूनच जाणं आग्रह प्रेमाचा. करा स्वयंपाक. स्वयंपाक करायला बसली. हे 12 जण बसले बाहेर गप्पा ठोकत. आता काय झालं तर माहीत आहे का? बेत बासुंदीचा केलता. स्वयंपाक तयार झाला आणि बासुंदी हाटणं चालली. बोलते हट्टे, बोलते हट्टे. पण थोडं पडसं आलतं. कोणाला? सासूबाईला. हट्टा 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 जवळजवळ 3 खेप वर उघडला नाकातला गोळा शंभडाचा. 3 खेप. पण यावरून जे जोरात आला तो डायरेक्ट बासुंदीतच गेला. जवायनं पाहिला. अरे बाप रे म्हणे. सासूला वाटलं काढावं, तो पाहिलाय. हटायला सुरुवात केली. एक जीव करून टाकला. पंक्ती बसल्या आणि वाट्या पुढं आल्या. जवायनं वाटी धरली आणि बासुंदीची वाटी खाली ठेवली. दुसऱ्या विचारलं का रे? नाही म्हणे थोडं डॉक्टरनं सांगितलं गोड खाऊ नको. बाकीच्यानं 4-4 हाणल्या. 4-4 वाट्या पिल्या. सासरा आला, घ्या ना थोडी. नाही अंगठी घे तोळ्याची पण 1 वाटी अजिबात नको म्हणे. सासू आली, घ्या ना म्हणे. माझा हात नका मोडू. नाही म्हणे आता पहिलाच मोडला आहे, आता मूडच नाही खायचा मला. जेवणं झाले. आता तुम्हाला कळलं असेल जावयानं बासुंदी का नाही खाल्ली. हां. आणि ते हटला ना. मित्राने विचार केला का रे म्हणे काल तर माझ्या इथं तू गोड खाल्लं, पोळ्या खाल्ल्या आणि आजच कसं तुला आवडं आलं. आणि हे बघा कडे हो, तेरी चूप मेरी चूप. 5-5 वाट्या पिल्यात ना, त्या पचवायच्या असेल तर विचारूच नका. आणि जर मी सांगितलंच तर तुमच्या त्या 5 वाट्या पोटात राहणार. तुम्हाला कळलं असेल ना. जसं त्या बासुंदीमध्ये पडलेला शेंबूड त्याचं ज्ञान जवायला झालं, त्याने बासुंदी खाल्ली नाही. तसे संत महात्मे प्रपंचातलं दुःख पाहतात, नाशत्व पाहतात की अरे मुळीच संसार आहे हा दुःखाचा, चित्तीशीन त्याचा भाऊ नाही. तुकोबाराने वैकुंठाला जाताना 2-3 दिवस लोकांनी सांगितलं मला जायचं, तुम्हाला यायचं का? दौंडी दिली. भजन्याला सांगितलं, गावकऱ्याला सांगितलं, बायकोला सुद्धा सांगितलं मी आता परवा दिवशी जाणार हो, यायचं आहे का? देव आलेत नाही आला. यायचं आहे का? त्याने सांगितलं नाही. तुकोबारा वाटी लावायला गेले आणि तुकोबाराचं कीर्तन झालं. नांदुरकीच्या झाडाखाली वाडवेड झाला उभा पांडुरंग. वैकुंठी श्रृंग बोलावितो. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडवार बैसून माझा कैवारी आला. फडकत फडकत आला. तुकोबाराला बसवलं सगळ्याच्या देखता आणि तुकोबाराला गरुड रुपया विमानामध्ये घेऊन निघून गेले. आजही नांदुरकीचं झाड हलते. आजही तिथं अथांग समाज येतो. पण आता त्याचं सांगतात जो बीजाचा आहे तोच बीजेला येतोय. काय साधे शब्द आहेत. प्रयाणकाळी देवे विमान पाठविले. कलीच्या काळात अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निधामा गेले. निळामने सकळ संता चोजविले. लक्षात ठेवा. म्हणून हे 375 वैकुंठ गमने छोटे माऊली आपली कदम सप्ताह मोठा पाय त्याला चालू आहे. जवळजवळ 20,000 लोक रोज कीर्तनाला आहेत. 375 टाळकरी, 375 पखवादे, 375 विनेकरी, 375
चोपदार. आणि तेवढ्याच महिला भव्य रूपे. परवा दिवशी गेलतो माऊलीला भेटलो. काय ते सोळा महाराज 25-25 गावं तिथं भाकरी घेऊन येते. काय ती आमटी तोंडाला नका पाणी येऊ देऊ. चुरून माणूस 2-2, 3-3 भाकरी खायला लागले. आणि या धुळा तर अशी हवा येते. आला शीतळ शांती जावारा. अंग टाकलं की झोपीत आलेत. कोण? वारकरी. हा आनंद आहे. आणि शेवटी महाराज एकच सांगणारे जाताना, आपण जर हात जोडले महाराज काय करावं. महाराज म्हणतात काय नाही, आशीर्वाद द्या. देतो ना. कर्मधर्म तुमचे असावे कल्याण. जसं कर्म करसाल तसं तुम्हाला फळ भोगावंच लागेल. शा आशीर्वाद दिला आणि तुका जातो वैकुंठाला. लक्षात आलं का? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ येणे माया जाळा तुटतील. अनेक नका पडू गा बाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवन. भावे तुळशीदळ पाणी जोडा हात म्हणारे पतित वेळोवेळा. तुका म्हणे हातो कृपेचा सागर आणि नामापाशी पार पावे. 8 वाजले. आहे का नाही लक्ष तुमचं? किती वाजले? किती टाईम काय? 8 ते 8 वाजले की सुरू झालं. आपल्याला पुढे जाता येईल 8 ते 10. कारण टाईम म्हणजे टाईम. आजचंच कीर्तन जर लांबवलं तर सगळेच कीर्तनकार लांबवतील नाही का. म्हणून आपण मर्यादा ठरावी. 8 ते 10 2 तास कीर्तन असतं. 3 तास पिक्चर असतो. 1 तास प्रवचन असतं. आणि रातभर अनेक नका पडू गव्हाळाची वरी ते आहे थोरी नागवण. म्हणून झालेली सेवा मंडळांनी जे माझ्याकडे दिवस दिला तो परिपूर्ण केला. त्या दत्तप्रभूनं सेवा करून घेतली. नो ह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोषणे आणि जन्मोजन्मे तो का म्हणे. झालेली सेवा भगवंताच्या अर्पण करू. आणि याच ठिकाणी आपल्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देऊ. विठाल.